हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी मी घेऊन आले आज नवीन प्रकार फिशचा, फिश किमा किंवा स्क्रम्बल फिश. तर तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि पूर्ण रेसिपी बघा. फिश किम्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण एकदा बघून घेऊया. इथे मी फिश सोलून म्हणजे पहिला शिजून घेतला, थोडासा हळद मिठामध्ये त्याची सालं पूर्ण काढून टाकली आणि काटे काढून पूर्ण मॅश करून घेतलाय. त्याबरोबर मी 2 अंडी पण घेतली. बघा, कांदा कापून घेतलाय, 2 एकदम बारीक चिरून घेतलेत कांदे. 7-8 मिरच्या कापून घेतल्यात बारीक चिरून एकदम. कोथिंबीरचे थोडा बंच कापून घेतलाय म्हणजे आपल्याला सजवायला पण पाहिजे आणि किम्यामध्ये. पातीचा कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतला 1 मोठा आणि लिंबू आपल्याला लागणार आहे. तर चला आपण आता कृतीकडे वळूया. आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया किमा बनवायसाठी. ते मी सकला मासा घेतला होता, तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पापलेट किंवा आपलं बांगडा पण घेऊ शकता. आपण आता कांदा आणि मिरची एकत्रच फोडणीला टाकून घेऊया. जरा गॅस कमी करा. टोमॅटो टाकून घेऊया, पातीचा कांदा, थोडी कोथिंबीर. मी बनवते त्याप्रमाणे स्टेप वाईज तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचा फिशचा किमा किंवा स्क्रम्बल फिश कसा झाला मला कळवायला विसरू नका. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. कांदा परतवून घेऊया आपण चांगला. इथे सॉरी मी हा नॉनस्टिकच्या कढईमध्ये आपला पळी वापरते म्हणून. नंतर थोडं त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि परतून घेऊया. अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर थोडी अशी नवीन वेगळी ट्राय करून बघा. त्यामध्ये आपण दुसरा मासा पण वापरू शकतो. हा मासा तर मला सकला आहे, तुम्ही मुशी वापरू शकता, बांगडा वापरू शकता, पावाबरोबर भाकरीबरोबर खायला देऊ शकता. त्यामध्ये टाकू आपण हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मी 2 चमचे टाकते आणि घरचं लाल तिखट आहे ना ते थोडं कमी टाकते, तिखट असतं ना. इथे मी थोडा चटकदारपणा येण्यासाठी मॅगी मसाला वापरलाय. आता यामध्ये आपण 2 अंडी टाकूया पहिला. आता यामध्ये मी लिंबू पिळून घेते. आपण भुर्जीला कसं अंड फोडतो तसं फोडून घ्या. अंड्याला मॅश करून टाका. मी जरा गॅस फास्ट ठेवलेला आहे. आता आपण तो फिश स्क्रम्बल करून ठेवला तो टाकूया. आता सर्व मिक्स करून घेऊया आपण पहिला.
अगदी 5 मिनिटात आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. आणि माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट अवश्य करा, प्लीज कमेंट्स करा. मी कमेंट्सची वाट बघत असते. आम्हाला कमेंट्समुळेच माहित पडतं की आमचे व्हिडिओ किती जण बघतायत, आवडतात की नाही. तर प्लीज कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी थोडं ना मध्ये मध्ये पाण्याचा शिपका मारलाय. चला, आपला आता ही बुर्जी तयार झालेली आहे. बुर्जी म्हणा, किमा म्हणा, काही म्हणू शकता तुम्ही. स्क्रम्बल्ड फिश म्हणू शकता. तर ते तयार झालेलं आहे. मी आता डिश सजवते आणि तुम्हाला दाखवते. किमा, फिश बुर्जी किंवा स्क्रम्बल्ड फिश, तुम्ही काही बोलू शकता. तर तयार झालेलं आहे आणि मी अशा प्रकारे सजवलेलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू.